जालन्याच्या बदनापुरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, आजीमाजी सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। बीडमध्ये बसमधील प्रवाशांच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ। नेकनूर पोलिसांकडून बसमधील प्रवाशांना काळजी घेण्याचं आवाहन। झोपडपट्टी पुनर्विकासात अडथळा आणण्याचा धोब्यांना अधिकार नाही। मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा। दक्षिण मुंबईच्या जेकब सर्कल जवळील धोबी घाटावर कपडे धुणाऱ्या रस्सीधारकांना पर्यायी जागा। सौदी चलनाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक। फसवणूक करणाऱ्या महिलेला माहीम पोलिसातून अटक। महिलेला वैद्यकीय उपचारासाठी पैशाची गरज असल्याचं सांगून केली फसवणूक। पोस्टाची कोट्यावधीची तिकीटं छापून अर्ध्या किमतीत विक्री, रॅकेट उद्ध्वस्त। माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांच्या कारवाईतून हा प्रकार समोर। पुण्यातील भोरमध्ये शेतीशाळा उपक्रम सुरू। गावात शेतकऱ्यांना शून्य मशागत शेती पद्धत शिकवण्यासाठी उपक्रम। बीडच्या केजमध्ये वाघे बाभुळ गावात शेतकऱ्याचं सोयाबीन चोरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सोयाबीन चोरून नेताना चोरट्याला पकडण्यात आलंय।